गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भवन की जय। सच्चिदानंद रामदास भवन की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जटायूने गृध पक्षाचा ध्येय टाकून दिला व तो वैकुंठाला निघून गेला। योगी लोक ज्या गतीची इच्छा करतात ती गती श्रीरामाने जटायूला दिली। यासाठी शंकर पार्वतीला म्हणतात, पार्वती, ते लोक खरोखर दुर्दैवी होत की जे भगवंताला सोडून सांसारिक विषयावर प्रेम करतात। तेथून राम शबरींच्या झोपडीत आले। ही शबरी पूर्वजन्मी कुण्या राजाची राणी होती। ती धनाने सेवा करू शकत होती पण शरीराने नव्हे। एके समयी ती प्रयागराजला गेली, तेथे अनेक महात्म्यांना भेटली। पुढील जन्मात एखाद्या खऱ्या संतांचा संग व्हावा या इच्छेने तिने त्रिवेणीत आत्मविसर्जन केले। त्याच राणीचा जन्म भिल्ल ह्या जाती शबरीच्या रूपात झाला। शबरीच्या लग्नाचा दिवस आला। तिच्या वडिलांनी भोजन देण्याची तयारी केली। बऱ्याचशा बकऱ्या आणल्या, त्यांच्या मांसाचा उपयोग केला जाणार होता। शबरीला वाटले की माझ्यासाठीची हिंसा केली जाणार नाही, असे व्हायला नको। तिने मध्यरात्री घर सोडून दिले। शबरी पंपा सरोवराच्या तीरी आली आणि मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ राहू लागली। हे मातंग ऋषी वर्षातून एकदा एका हत्तीची शिकार करीत असत व ते मांस वर्षभर पुरवीत। दुसरे ऋषी त्यांची निंदा करीत असत तेव्हा ते म्हणत, आपण तर अनेक जीवांची हत्या करतो, पण मी मात्र वर्षातून एका जीवाचीच हत्या करतो। शबरी तिथे आली। सर्व दिवसभर ती एखाद्या झाडावर बसून राहत असे आणि रात्री संतांची सेवा करीत असे। सत्कर्मांची जाहिरात केली तर पुण्य नष्ट होत असते। कुणाला दाखविण्यासाठी नव्हे तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सेवा करा। ज्या मार्गाने ऋषीमुनी स्नानासाठी जात असत तो मार्ग शबरी रात्री झाडून साफ करून ठेवीत असे। कुणालाही कळत नसे। तिला मातंग ऋषीने विचारले, तू कोणत्या जातीची आहेस? तिने खरेच सांगितले की मी भिल्ल कन्या आहे। मातंग ऋषीला वाटले की ही मुलगी हीन जातीची आहे, पण हीन कर्मी मात्र नाही। ते म्हणाले, बाळे, तू माझ्या आश्रमातच राहा। शबरी शुद्ध होती तरी लोक निंदा करीत असत की ऋषी असूनही भिल्ल कन्येला त्यांनी जवळ ठेवले। ऋषींनी तिला राममंत्राची दीक्षा दिली। एके दिवशी मातंग ऋषी ब्रह्मलोकात जाण्याची तयारी करू लागले। तेव्हा शबरीला फार दुःख झाले।
ती म्हणू लागली, बाबा आपण जाऊ नका, तुम्ही गेल्यावर माझे कसे होईल? ऋषी म्हणाले, मी तुला राममंत्राची दीक्षा दिली आहे, कधी ना कधीतरी श्रीराम तुझ्या झोपडीत येतील. ते कधी येतील हे तर मी सांगू शकत नाही, पण ते अयोध्येत प्रकट झाले आहेत. जप तप धन तीर्थ इत्यादी सर्व करूनही जर एखाद्या खऱ्या संतांची कृपा झाली नाही तर ती भक्ती सफल होत नाही. वैष्णव नेहमीच एका आशेने जगत असतात की माझे प्रभू मला कधी आपलासा करतील. मोठ्या उत्साहाने सेवास्मरण करीत राहा. मन जर लागले नाही तर सत्कर्म करा. शबरीला खात्री होती की कधी ना कधी राम येतीलच. ती जंगलातून बोरे वगैरे फळे आणीत असे, दिवसभर वाट पाहत असे व सायंकाळी जेवत असे. तिला कधी कधी वाटत असे की मी पापिनी आहे, म्हणून तर प्रभू माझ्याकडे येत नसतील. रामाची वाट पाहत शबरी म्हातारी झाली तरी ती आशेतच जगत होती. माझ्या सद्गुरूंनी सांगितले आहे ना, असे म्हणत रामासाठी आणलेली फळे ती ऋषिकुमारांना वाटून देत होती. घटाघटात राम वसत आहे. तपश्चर्या केल्याने सिद्धी निश्चित मिळते. शबरी दिवसभर राम मंत्र जपत असे. तिचे जीवन संयमी व सेवामय होते. तिची निष्ठा दिव्य होती. अशांच्या घरी जर राम जाणार नाहीत तर मग कुणाच्या घरी जातील? तिला सारखी रामाची आठवण काढत असे. ती सारखी म्हणायची, जब मेरे राम जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों में पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. कुठली कुटी सांगायची होती तिला? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. म्हणजे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र येतील तेव्हा ही कुटी माझी पावन होऊन जाईल. म्हणजे हा देह, हे शरीर माझं पावन होईल. राम लक्ष्मण पंप सरोवराजवळ आले. तेथे ऋषीमुनींनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्याकडे रामाला आग्रहाने बोलवले. पण राम म्हणाले, प्रथम मी शबरीच्या झोपडीत जाईन. सर्व ठिकाणी जो मला शोधतो त्याला मी शोधत असतो आणि त्याच्याकडे जातोही. राम लक्ष्मण ज्यावेळी शबरीच्या झोपडीत आले तेव्हा ती रामनाम जपत होती. शबरीने दोघांचेही अतिशय आनंदाने स्वागत केले. बसण्याला उत्तम आसन दिले. भगवान, मी जातीने हीन आहे तरी पण तुम्हाला शरण आले आहे. शबरी म्हणाले, राम, मला अन्य कोणत्याही प्रकारचे नाते आवडत नाही. प्रेमाचे नाते सर्वश्रेष्ठ होय. शबरी बोरांचे द्रोण घेऊन आली व चाकून चाकून देऊ लागली. बोरे आंबट दिली जाऊ नयेत म्हणून भगवंताच्या दर्शनाने ती इतकी देहभान विसरली गेली की आपण उष्टी बोरे देवाला देत आहोत याचे भान तिला राहिले नव्हते. श्रीरामांनी बोरांची मोठी प्रशंसा केली. गोडी तर प्रेमातच आहे. प्रेम कलंकित होऊ नये. ईश्वरावर केवळ ईश्वरासाठीच प्रेम करा. महापुरुष वर्णन करतात की बोरे खाऊन रामाने ज्या आठवड्या फेकल्या त्यांच्यापासून द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती निर्माण झाली. याच संजीवनीमुळे लक्ष्मणाला जीवदान मिळाले होते. खूप भजन करा. खऱ्या साधू संतांवर विश्वास ठेवा. शबरीचे चरित्र मानव मात्रासाठी साक्षीरूप आहे. परमेश्वर अवश्य मिळतो असे ते चरित्र सांगते. श्रीराम शबरीला म्हणाले, तुझी काही इच्छा आहे काय? शबरी म्हणाली, या पंप सरोवराचे अशुद्ध झालेले पाणी शुद्ध करा. एकेकाळी कुणा एका ऋषीने शबरीला लात मारल्यामुळे या सरोवराचे पाणी बिघडले होते. श्रीराम लोकांना म्हणाले की हे पाणी शुद्ध करण्याची शक्ती माझ्यात नाही. शबरीच्या पायाचे तीर्थ जर या सरोवरात टाकले तर हे शक्य आहे. शबरीला या सरोवरात स्नान घातले. परिणामतः सरोवराचे पाणी शुद्ध झाले.
रामाने शबरीचाही उद्धार केला. रामाचे दर्शन घेत घेत शबरी योगाग्नीत विलीन झाले. रघुनाथ आता ऋषमुख पर्वताजवळ आले. तेथे सुग्रीव राहत असे. तेथे प्रथम हनुमंत भेटले. हनुमंतांनी रामाला ओळखले. त्यांनी रामाची सुग्रीवाशी मैत्री करून दिली. जोपर्यंत जीवाची मैत्री ईश्वराशी होत नाही तोपर्यंत जीवनाचे सार्थक होत नसते. आणि अशी मैत्री ब्रह्मचर्याविना म्हणजे हनुमानजी वाचून होत नसते. राम नाम तर अमृतापेक्षाही गोड आहे. राम नाम भवरोगाचे औषध आहे. परंतु संयमाशिवाय राम नाम ही काही करू शकत नाही. राम नाम तो सब कहे दशरथ कहे न कोई. जोपर्यंत हनुमानजी शिफारस करीत नाहीत तोपर्यंत त्याला श्रीरामचंद्र आपलासा करीत नाहीत. परमात्मा जीवनमात्राचे खरे मित्र आहेत. ईश्वराशी मैत्री साधली तर जीवन सफल होते. सांसारिक मित्र फक्त इहलोकातच सुख देऊ शकतो, परलोकात तो मृत्यूसमयी मात्र सुख देऊ शकत नाही. म्हणजे संसारातले जे मित्र आहेत ते ह्या लोकामध्ये फक्त आपल्याला सुख देऊ शकतात, पण परलोकामध्ये ते सुख देणार नाहीत. फक्त एक भगवंतच आपल्याला परलोकापर्यंत सुख देऊ शकतो. जीव जर ईश्वराची मैत्री करील तर ईश्वर त्याला आपलासा करतील. ते फार उदार आहेत. ते जीवालाही ईश्वर बनवितात. आता जीवाने ईश्वराशी मैत्री कशी करायची? जीवाला फक्त माहीत असतं की हे माझे वडील आहेत, हे माझी आई आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा मुलगा आहे, हे समजून ते मैत्री करतात. पण इथे सांगतात की प्रत्येक जीवाने ईश्वराशी मैत्री केली पाहिजे. मग त्याला काहीतरी वर्म असेल की नाही? ईश्वराशी मैत्री कशी करायची हे फक्त एक साधूच जाणतो, तोच आपल्याला करून देऊ शकतो. म्हणून प्रथम आपल्यावर साधूची कृपा झाली पाहिजे. त्या कृपेद्वारे आपल्याला कळणार की आपण ईश्वराशी मैत्री कशी करायची. तर आपल्याला प्रत्येक जीवामध्ये भगवंत दिसला पाहिजे आणि त्या देहाशी संबंध न राहता आपण त्या भगवंताबरोबर मैत्री करतोय असं वाटलं पाहिजे. म्हणजे कशी? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू सोयरा कृष्ण माझा. म्हणजे आपला कृष्ण माझी पिता, कृष्ण माझी माता. जो पिता आहे तो श्रीकृष्णच माझा पिता आहे. माता ही म्हणजे श्रीकृष्णच आहे असं समजून आपण जर केलं तर ती भगवंताबरोबर मैत्री होऊ शकते. ते जेव्हा द्यायला लागतात तेव्हा फार उदार होऊन देतात. जीवावर काही द्यायचा प्रसंग आला तर तो आपल्या स्वतःसाठी राखून ठेवून मोठा विचार करून मग देतो. विश्वनिर्माता देताना आपल्यासाठी काही ठेवावे असा विचार कधी करीत नाही. मैत्री परमेश्वराशीच जोडा. परमेश्वराशी तोच मैत्री करू शकतो की जो कामाला आपला शत्रू मानतो. कृष्ण आणि काम, राम आणि रावण एकत्र राहू शकत नाहीत. रामांनी सुग्रीवाला आपला मित्र बनवले का? की सुग्रीवाला हनुमानजीने आपलासा केले होते. हनुमानजी ब्रह्मचर्याचे स्वरूप होते. ब्रह्मचर्य पाळल्याने माणूस जितेंद्रिय होतो आणि मगच परमेश्वराची मैत्री संभवते. संयम व मर्यादांचे पालन कराल तर रामराज्याच्या काळाप्रमाणे आजही डॉक्टर आणि वकील यांची गरज पडणार नाही. म्हणजे जर आपण संयम आणि मर्यादांचं जर पालन केलं तर रामराज्याच्या काळाप्रमाणे आजही डॉक्टर आणि वकील यांची गरज पडणार नाही. कारण त्यावेळेला डॉक्टर आणि वकील कुठं होते? हनुमानजीला जो आपला मित्र करीत नाही त्याला रामही आपला मित्र करीत नाही. परमात्म्यावर प्रेम केल्याशिवाय जीवन सुंदर बनत नाही. प्रेमाशिवाय मनुष्य जगूही शकत नाही. कुणी धनावर, कुणी स्त्रीवर, कुणी मुलांवर प्रेम करीत असतो. पण प्रेम करण्याला योग्य तरी परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय इतर कुणावरही केलेले प्रेम शेवटी रडवितेच. जगही अपूर्ण आहे व जीवही अपूर्ण आहे. एक जगन्नाथच पूर्ण आहे. परमेश्वराशी मैत्री जोडल्यावर जीवन परिपूर्ण होते. जगन्नाथ म्हणजे परमेश्वर. त्या परमेश्वराची मैत्री जोडल्यावर जीवन परिपूर्ण होते. परमेश्वरावर प्रेम करणाऱ्याला ते पूर्ण करतात. ईश्वर त्यांनाच भेटतात की जो पूर्णतया त्यांच्यावर प्रेम करतो. अशा व्यक्तीच प्रभूला आपला मानतात. ईश्वरावर प्रेम करायचे आहे तर दुसऱ्यावरचे प्रेम सोडले पाहिजे. हळूहळू लौकिक प्रेम कमी करावे व भगवंतावरील प्रेम वाढवीत जावे. हनुमंतांनी प्रणाम करून स्तुती केली आणि म्हणाले, पर्वतावर वानरराज सुग्रीव राहत असतात, त्यांच्याशी मैत्री जोडली पाहिजे. नंतर सर्वजण सुग्रीवाकडे आले.
रामांनी सुग्रीवाला विचारले, तुम्ही इतके दुःखी का दिसता? वाली वदना खल निर्दालन. सुग्रीवाने रामांना सांगितले, माझा बंधू वाली याने माझी धनसंपत्ती व पत्नी हरण करून मला घराबाहेर हाकलून दिले आहे. जो मित्राच्या दुःखाने दुःखी होतो तोच खरा मित्र होय. सुग्रीव व वाली यांचे युद्ध झाले. राम सुग्रीवाच्या बाजूने लढत होते. त्यांनी एका झाडाच्या आडून वालीला बाण मारला. तेव्हा वाली म्हणाला, रामा, अवगुण कवणू नाथ मोही मारा. धर्मरक्षणासाठी आपण अवतार घेतला आहे. मी तर कोणताही अपराध केला नाही, तरी पण आपण माझा वध का करू इच्छिता? धर्माच्या रक्षणासाठी आपण अवतार धारण करूनही आपण अधर्माने वागत आहात. रामचंद्र म्हणाले, वाली, तू आपला दोष तर पाहत नाहीस, उलट माझ्यावरच दोष लावित आहेस. भाऊजई, बहीण, सून आणि कन्या यांना समान दृष्टीने पाहावे. असे असूनही तू आपल्या भाऊजईवर पापी नजर ठेवलीस, म्हणून तू महापापी आहेस. म्हणून तुझा उद्धार करण्यासाठी मी तुझा वध करीत आहे. स्वतःचे दोष पाहिल्या वाचून देवाचे दर्शन होत नाही. परदोष दर्शन परमात्मा दर्शनात बाधा आणणारे असते. वाली म्हणू लागला, प्रभो, मी पापी आहे, पण कुण्या ग्रंथात लिहिले आहे की पाप्यालाही आपल्या दर्शनाचा लाभ प्राप्त होऊ शकतो? उलट असे म्हटले गेले आहे की जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही. मुनिजन जन्मजन्मांतरी अनेक प्रकारच्या साधना करीत असतात, तरी अंतकाळी त्यांच्या मुखात रामनाम येत नाही. मी पुण्यवान आहे, म्हणूनच आपले दर्शन मला अंतकाळी घडत आहे. आपल्या दर्शनाने आता मी तरी पापी राहिलो नाही, कारण आपले दर्शन पापांचा नाश करणारे आहे. आपले दर्शन देवांनाही दुर्लभ आहे, मी मात्र आपले दर्शन घेत आहे. भगवान राम म्हणाले, माझे दर्शन तुला घडले ते तुझ्या प्रतापामुळे नव्हे, तर तू सुग्रीवाचा भाऊ आहेस म्हणून मी तुझा उद्धार करीत आहे. तुला सुग्रीवामुळेच माझे दर्शन घडत आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा तरी रामभक्त असावा. भगवान रामाचे भाषण ऐकून वालीने सुग्रीवाला नमस्कार करून म्हटले, बंधो, तुझ्यामुळेच मला प्रभूचे दर्शन घडले. जर तू मला घराबाहेर काढले नसतेस तर मला श्रीरामाचे दर्शन कसे घडले असते? वालीचे प्राण चालले होते तेव्हा सुग्रीवाने भगवंताची प्रार्थना केली की माझ्या भावाला पापांची क्षमा करा. वैर आणि वासना ही मृत्यूला बिघडवणारी आहेत. जो वैर आणि वासना यांना मनात ठेवून मरतो त्याला सद्गती मिळत नसते. आपले कर्तव्य आहे की कुणाशीही वैर नसो. राम राम म्हणत वालीने प्राण सोडले. किष्किंधेचे राज्य सुग्रीवाला दिले गेले. पहा रामाची अनासक्ती कशी आहे ती. रावणाचा पराजय झाला आणि लंकेचे राज्य रामाला मिळाले. परंतु राम म्हणाले, मला धन व राज्याचा लोभ नाही. लंकेचे राज्य विभीषणाला दिले गेले. कंसाच्या मृत्यूनंतर मथुरेचे राज्य कृष्णाच्या हाती आले, पण त्यांनी ते उग्रसेनाला दिले. राम आणि कृष्ण जसे बोलतात तसेच वागतात. श्रीकृष्णांनी 6 शास्त्रांचे सार एका तासात अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितले. भगवंताचे ज्ञानही कसे आहे ते पहा. अर्जुन म्हणाला होता, आपण जे सांगाल ते करीन. करिष्ये वचनम त्व, म्हणजे आता तुम्ही जे सांगाल ते मी करीन. ज्ञानाची स्वभाव व्याख्यान नव्हे तर क्रियात्मक भक्तियोग होय. रामासारखा जगाचे हित करणारा दुसरा कोणी नाही, असे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले. म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणा किंवा कृष्ण म्हणा, त्यांनी जिथे जिथे राज्य काही मिळवली तर त्यांनी युद्ध केलं म्हणताना की त्यांना ते राज्यावरती बसण्याचा अधिकार होता, पण त्यांनी कधी त्या राज्याचा लोभ धरला नाही. त्यांनी तिथल्या जो कोणी त्यांचा सेवक असेल म्हणा किंवा कोणी तिथे एखादी व्यक्ती असेल त्यांना ते राज्य देऊन टाकले, पण त्यांनी कधी असा लोभ धरला नाही. ते जगाचे फक्त हित पाहतात, त्यांना लोभ नसतो, असे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले. भगवान रामचंद्र प्रवर्षण पर्वतावर येऊन पोहोचले. हनुमानजी आपल्या वानर सेनेसह आले. श्रीरामांनी आपली अंगुठी हनुमानजीला देताना म्हटले,
ही सीतेला द्यावी व तिला माझ्या विरह व बलाची कथा ऐकून लवकरच परत यावे. हनुमंतांनी आपल्या वानर सेनेसह दक्षिणेकडे प्रयाण केले. ते जांबुवंतांजवळ आले. तेथे संपातीने त्यांना बातमी दिली की सीतेला लंकेतल्या अशोकवनात ठेवले आहे. हा संपाती म्हणजे जटायूचा भाऊ. तर त्याने सांगितले की सीतेला लंकेतल्या अशोकवनात ठेवले आहे. समुद्र उल्लंघून जाणे कठीण काम होते. राम नाम व संयम यांच्याशिवाय समुद्र पार करणे शक्य नाही. हनुमंत आवेशाने म्हणाला, आपण म्हणाल तर संपूर्ण लंका समुद्रात बुडवून देतो. जांबुवंत म्हणाले, धीर धरा. या जगात अनुभवी माणूस असायला पाहिजे, कारण जांबुवंत फार अनुभवी व्यक्ती होती. जर लंकेला बुडवले तर सीता देखील बुडून जाईल. हनुमंतांनी उड्डाण केले व उडत समुद्र पार करू लागले. मार्गात सुरसाने अडविले. हनुमंतांनी तिचा नाश केला. हनुमंत लंकेला येऊन पोहोचले. सायंकाळची वेळ होती. लंका पाहण्यास निघाले. तेथील वैभव अलौकिक होते. मध्यरात्री लंकेत प्रवेश करतात लंकिनीने हनुमंताला अडविले. तेव्हा त्यांनी तिला मारले. मरताना लंकिनी म्हणाली, मला ज्योतिषाने सांगितले की तुला जर कोणी मारले तर समजून जा की रावणाचाही मृत्यू जवळ आला आहे. लंकिनीने हनुमंताला अशी बजावली की लंकेत फिरत असताना नेहमी प्रभू रामाला आपल्या हृदयात ठेवावे. कदाचित राक्षसिनींची क्रीडा पाहून मन विचलित होण्याचा संभव आहे. बघा, जाता जाता त्या लंकिनीने हनुमंताला उपदेश करून गेली. हृदय राखी पोषेल पुरराज. मानव समाजात राहून माणूस बनणे सोपे नाही. एकांतात बसून ब्रह्मचिंतन करणे सोपे आहे. जन समुदायात विलासी लोकांबरोबर राहून निर्विकार राहणे मोठे कठीण आहे. कदाचित शरीराने पाप घडणार नाही, पण मनाने तर होऊनच जाते. हनुमंतांना कोण उपदेश करू शकतो? ते तर सर्व विद्यांचे आचार्य आहेत. तरी पण लंकिनीचे वचन उपेक्षणीय नाही. हनुमानजीला वाटले, डोळ्यांनी मी हे दृश्य पाहिले नाही. डोळ्यांनी जरी पाहिले तरी मनाने चिंतन केलेच नाही. हनुमंत तर बाल ब्रह्मचारी आहेत. तेथून ते इंद्रजिताच्या महालात गेले. तेथे सुलोचनाला पाहून त्यांना वाटले की हीच सीता असेल का? नाही, ही सीता नव्हे. एकनाथ महाराजांनी सुंदरकांडात मोठे भारीचे वर्णन केले आहे. हनुमानजी साक्षात शंकराचे अवतार होते. पार्वती ही अवतार घेऊ इच्छित होती, पण शंकर म्हणाले, मला ब्रह्मचारीत राहायचे आहे. मी आपल्याशिवाय जगू शकणार नाही. म्हणून शंकरांनी हनुमंताचे रूप घेतले व पार्वती झाली त्यांची शेपटी. हनुमंतांनी रात्रभर फार बारीक रीतीने शोध घेतला, परंतु सीता कुठे दिसली नाही. सकाळी ते विभीषणाच्या महालात गेले. तेथे त्यांना दिसले की विभीषणाने झोपेतून उठल्याबरोबर राम नामाचा उच्चार व स्मरण केले. हनुमंत विचारात पडले, या राक्षसांच्या वस्तीत हा वैष्णव कोण आहे? हनुमंतांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले व ते विभीषणाकडे गेले. विभीषणाने विचारले, आपण कोण? राम तर नाही ना? सकाळीच तुमचे दर्शन झाल्यामुळे माझा सारा दिवस चांगला जाईल व माझे कल्याण होईल. हनुमंतांनी सर्व वृत्त त्याला सांगून सीतेचा पत्ता विचारला. विभीषण म्हणाला, आपल्या दर्शनाने मला विश्वास आला की केव्हा तरी मला आता राम दर्शन होईलच. मी तर आधम आहे, पण तुमच्यामुळे राम मला अवश्य आपला मानतील. हनुमंत अशोकवनात आले. तेथे सीता समाधी अवस्थेत बसून राम नामाचा जप करीत होती. ती रोड झाली होती. हनुमंतांनी मनातल्या मनात तिला प्रणाम केला आणि वृक्षाच्या ढाळीवर बसून रामकथा ऐकविण्यास प्रारंभ केला. माते, आपला शोध करण्यास अनेक वानर पाठवले गेले. त्यापैकी मी एक आहे. मी रामाचा दूत आहे. आज माझे जीवन सफल झाले. साक्षात आद्यशक्ती सीतादेवीला मी प्रणाम करीत आहे. सीता म्हणाली, अरे बाबा, तू आहेस तरी कोण? समोर का येत नाहीस? माझ्या समोर ये. हनुमंतांनी समोर येऊन सीता मातेला प्रणाम केला. माते, मी रामाचा दूत आहे. तू माझी आई आहेस. मला आज फार आनंद होत आहे. असे म्हणून त्यांनी रामाचा निरोप सीतेला सांगितला. ते आपली उपेक्षा करीत नाहीत. ते लवकरच येथे येतील. माते, मला भूक लागली आहे. येथे फळं तर पुष्कळ आहेत, पण राक्षस राखण करीत आहेत. सीता म्हणाली,
खाली पडलेली फळे खा, तोडून खाऊ नकोस. हनुमंताने विचार केला, मातेने फळे तोडण्यास मनाई केली आहे, झाडे हलविण्यास थोडीच मनाई केली आहे. म्हणून त्यांनी झाडे हलवून फळे पाडली व यथेच्छ खाल्ली. संत तर भोजन करताना सुद्धा भजन करीत असतात. अन्नाची निंदा तर पाप आहे. हनुमंतांनी दिव्य वानराचे रूप धारण केले आणि शेपटीला तिचे काम करण्याची आज्ञा दिली. शेपटीने अनेकांना मारली, कित्येक राक्षसींचा संहार केला. इतक्यात इंद्रजिताने तेथे येऊन ब्रह्मास्त्र सोडली. हनुमंतांनी ब्रह्मास्त्राचा आदर केला व ते माघारी परतवले. इंद्रजिताने हनुमंताला बांधून राजसभेत नेले. ज्या वेळेला इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं, आता ते ब्रह्मास्त्र काय हनुमंताला काय बंधनकारक नव्हतं, ते काय त्याला बांधू शकत नव्हतं. पण त्यांनी ब्रह्मदेवांचा आदर केला की हे ब्रह्मदेवांचं अस्त्र आहे ना, तर त्यांचा अनादर होऊ नये म्हणून त्यांनी त्या ब्रह्मास्त्रांना स्वतःहूनच बांधून घेतलं. रावणाने हनुमंताला विचारले, अरे वानरा, तू कुठून आलास, कशासाठी आलास? हनुमंत म्हणाले, हे दशानन, मी तुला उपदेश करण्यास आलो आहे. शंकराला प्रसन्न करण्यास तू तपस्वी झाला होतास, तरी तू परस्त्री सीतेला बंदी बनवलीस. तू रामाला शरण जा, ते तुला क्षमा करतील. पण रावण काय ऐकणार होता? तो अहंकारी होता. त्याने आपल्या सेवकांना सांगितले की या वानराच्या शेपटीतच सर्व शक्ती आहे, म्हणून ही शेपटी जाळून टाका. सेवक हनुमंताच्या शेपटीला कपडे गुंडाळू लागले. हनुमंत आपली शेपटी वाढवू लागले. लंकेच्या बाजारातील सर्व कापड संपून गेले. कापड तेल तुपांनी भिजवले व ते पेटवून दिले. हनुमंत म्हणाले, रावणा, हा तर शेपटी यज्ञ होत आहे, जरा तोंडाने फुंकर तर मार. रावण फुंकर मारण्यात गेला तर फडका होऊन त्याची दाढी जळाली. काय रावणाची दाढी जाळी. हनुमंतांनी अनेक घरावर उड्या मारून सर्व लंकेस आग लावली. राक्षसीने धावत धावत सीतेजवळ आल्यावर म्हणाल्या, आपल्याकडे जो वानर राक्षस आला होता त्याची शेपटी सर्व लंका जाळीत आहे. सीता प्रार्थना करू लागली, हे अग्निदेवा, जर मी माझ्या पतीशिवाय अन्य पुन्हा पुरुषाचे चिंतन केले नसेल आणि जर मी पतिव्रतेचे पूर्ण पालन केले असेल तर तू शांत हो. अग्निदेव चंदनासारखे शीतल झाले. लंका मात्र जळत होती. हनुमंतांनी समुद्रकिनाऱ्यावर येऊन हे पाहिले तेव्हा हे चांगले झाले नाही असे त्यांना वाटले. अशोकवनही जर जळाले तर समुद्रात स्नान करून ते अशोकवनात आले. तेथे त्यांना दिसले की एकही वृक्ष जळाला नाही. सीतेला भेटले. सीतेने आशीर्वाद दिला, अष्टमहासिद्धी तुझी सेवा करतील, सर्व जगात तुझा जय जयकार होईल. पण या आशीर्वादाने हनुमंतांना समाधान झाले नाही. त्यांनी राम सेवेचा आशीर्वाद मागितला. हनुमंत तेथून जाऊ लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांच्या पराक्रमाची सर्व कृत्य पत्रात लिहून ठेवली. हनुमंत इतके नम्र आहेत की ते आपल्या पराक्रमाचे वर्णन आपल्या तोंडाने कधी करणार नाहीत, म्हणून पत्र लिहून दिले. हनुमंत रामाकडे आले. लक्ष्मणाने रामाला पत्र वाचून दाखवले. हनुमंत म्हणाले, प्रभो, हा तर सर्व आपलाच प्रताप आहे, मला अभिमान वाटू न देण्याची कृपा करा. रामांनी विचार केला की हनुमंताला देऊ तर काय देऊ. रामाने त्याला कवटाळून आलिंगन दिले. म्हणजे स्वतःचा पराक्रम स्वतःच्या मुखाने सांगू नये, कारण आपण त्याच्याहून काय होतं, आपल्याला अभिमान वाटतो. म्हणून उलट ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी ते पत्र वाचलं, म्हणजे ब्रह्मदेवाने स्वतः त्यांचा पराक्रम लिहिला होता, हनुमंतांचा, लंकेमध्ये जो काही पराक्रम केला तो. तर मग त्यांनी रामाजवळ ज्या वेळेला पत्र दिलं त्यावेळेला रामांनी ते वाचलं ते. पण हनुमंतांनी त्यांच्याजवळ प्रभू रामचंद्रांना म्हणाले की मला अभिमान वाटू न देण्याची कृपा करा, मला याचा अभिमान होऊ नये. म्हणून प्रभू रामचंद्राने विचार केला की हनुमंताला देऊ तर काय देऊ.
रामाने त्याला फक्त काय केलं, कवटाळून आलिंगन दिलं. त्यांना माहिती आहे यांना काहीच लागणार नाही. रामचंद्रांनी विजयादशमीला तिथून प्रयाण केले आणि ते समुद्र किनाऱ्यावर आले. त्यांचा शंकरांची पूजा करण्याचा नित्यनेम होता. तेथे शिवलिंग सापडले नाही, म्हणून हनुमंतांना श्रीरामांनी काशीला पाठवले. पण हनुमंतांना येण्यास उशीर झाला, म्हणून त्यांनी वाळूचे शिवलिंग तयार केले. तेच शिवलिंग रामेश्वर होय. जो रामेश्वराचे दर्शन घेईल तो शरीर सोडल्यानंतर राम लोकात जाईल. जे रामेश्वर दर्शनु कही रही करी हही, ते तनु तजी मम लोक शिद रिहही. इकडे रावणाने नगरवासियांची सभा बोलावली. विभीषण म्हणाला, दादा, रामाला शरण जाऊन सीतेला सुखरूपपणे परत पाठवून दे. रावणाने रागाच्या भरात विभीषणाला लाथ मारली. धन्य आहे विभीषणाची की लाथ खाऊन त्याने मोठ्या भावाला नमस्कार केला व म्हणाला, तुम्हाला जे वाटेल ते करा, मी मात्र श्रीरामाला शरण जात आहे. विभीषणाने लंका सोडल्याबरोबर राक्षस आयुष्यहीन झाले. साधू पुरुषाचा अपमान सर्वनाशाला कारण होत असतो. विभीषण वानर सेनेकडे आला. त्याला शंका वाटत होती की मला येऊ देतील की नाही. मी रावणाचा भाऊ असल्यामुळे माझा तिरस्कार तर करणार नाहीत ना. नाही, प्रभू अंतर्यामी आहेत. माझा मनोभाव शुद्ध आहे, म्हणून ते माझा स्वीकार अवश्य करतील. सुग्रीवाने श्रीरामांना बातमी दिली, रावणाचा भाऊ विभीषण आला आहे. मला तर वाटते की राक्षसांची माया आहे. आमचा भेद तर तो जाणू इच्छित असावा. राम म्हणाले, पण विभीषण काय म्हणतो ते तर सांग. सुग्रीव म्हणाला, तो तर म्हणतो राघवम शरणम गताहा. हनुमंत वकिली करू लागले. त्याच्या मनात छल कपट नाही. आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. रामचंद्रांनी आज्ञा केली, सुग्रीवा विभीषणाचे स्वागत करा व त्याला येथे घेऊन या. जीव जेव्हा माझ्यासमोर येतो तेव्हा त्याच्या कोट्यवधी जन्माची पापे नष्ट होतात. जो माणूस मनाने शुद्ध आहे तो मला प्राप्त करून घेतो. मला छेल कपट आणि छिद्रान्वेषण आवडत नाही. निर्मल मनजन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. सुग्रीव विभीषणाला घेऊन आला. विभीषण म्हणाला, नाथ, मी आपणाला शरण आलो आहे. माझ्या भावाने मला लाथ मारून तिरस्कृत केले आहे. राम प्रभू आसनावर उभे राहून म्हणाले, तू मला माझा भाऊ लक्ष्मणा इतकाच प्रिय आहे. लंकेचे राज्य तुलाच दिले जाईल. सुग्रीव रामाला म्हणाला, आपण फारच घाई करीत आहात. विभीषणाला लंकेचे राज्य देण्याचे वचन तर आपण देऊन बसलात, पण जर रावणाने शरण येऊन सीतेला परत केली तर मग त्याला तुम्ही काय द्याल. रघुनाथ म्हणाले, मी जेव्हा काही बोलतो ते विचार करूनच बोलत असतो. जर मला रावण शरण येईल तर मी त्याला अयोध्येचे राज्य देईन. विभीषण शरण आयो करयो लंकाधीश. ये सुनी रावण शरण आये तो करहू कौशलाधीश. रावण जर शरण येईल तर त्याला अयोध्येचे राज्य देऊन आम्ही सारे भाऊ वनात राहू. समुद्रावर दगडांचा सेतू रचला गेला. दगडावर राम नाम लिहिल्यामुळे दगड तरले. राम नामाने जर दगड तरतात तर माणूस का तरत नाही. विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक राम नामाचा जप कराल तर भवसागर पार करू शकाल. या कलियुगात त्याशिवाय अन्य उपाय नाही. दगड सुद्धा राम नामाने तरतात. श्रीरामांनी लंकेत प्रवेश केला. अंगदाला शिष्टाईसाठी पाठवले गेले. युद्ध सुरू झाले. अनेक राक्षस मेले. लक्ष्मणाने कपटाने इंद्रजिताचे मस्तक उडविले. रावणाचे मोठे घनघोर युद्ध झाले. रावणाच्या नाभीत जे अमृत होते ते अग्न्यस्त्राने वाळवून टाकले. रावणाचा मृत्यू झाला. हनुमंताने सीतेला श्रीरामांच्या विजयाची वार्ता दिली. प्रभू रामचंद्रांनी काहीही घेतले नाही. लंकेचे सर्व राज्य विभीषणाला देऊन टाकले. वानरांचा सन्मान केला. नंतर श्रीरामचंद्रादी सर्वजण पुष्पक विमानात बसून अयोध्येकडे परत गेले. रस्त्यात श्रीरामांनी सीतेला श्रीरामेश्वराचे दर्शन घडविले. विमान प्रयागला आले.
हनुमंताला पुढे जाण्याची आज्ञा दिली गेली. हनुमंत भरताजवळ आले. भरत श्रीरामांच्या पादुकांची पूजा करीत सीताराम सीताराम जप करीत होते. हनुमंताने भरताला सांगितले की राम लक्ष्मण सीता येत आहेत. भरत विमान पाहताच आनंदित झाला. विमानातून सर्वजण खाली उतरले. रामांनी भरताला आलिंगन दिले. दोघांची भेट झाली तेव्हा लोकांना हे कळले की या दोघांपैकी राम कोणता आहे व भरत कोणता आहे. दोघेही श्यामल वर्णाचे, दोघांची वल्कले समान आणि दोघांची शरीरे कृश. वशिष्ठांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त दिला. वैशाख शुद्ध सप्तमी राज्याभिषेक शास्त्रोक्त विधीने पार पडला. भगवान रामचंद्र आणि सीता माता सिंहासनावर विराजमान झाले. राम राज्यात कुणीही दरिद्री, रोगी, लोभी वा बंडखोर नव्हता. प्रजा सर्व प्रकारे सुखी होती. त्या राज्यात वकील वैद्याची गरज नव्हती. त्या काळी वकील वैद्य बेकार बनले होते. कदाचित ह्याच कारणाने त्यांच्या धंद्याला आज एवढा जोर आला असावा. रामराज्यात सर्व प्रजा एकादशीचे व्रत करीत असे. एकादशीला अन्न शिजवण्याची गोष्ट तर दूर राहो, पण अन्नाचे दर्शनही घेऊ नये. पुराण ऐकत आहात तर एखादे व्रत करण्याचा निश्चय करून घ्या. जप करीन, एकादशीचे व्रत करीन, देवाची पूजा झाल्याशिवाय जेवणार नाही असा कोणताही नियम पाळण्याचा निश्चय कराल तर पुराण ऐकण्याचे फळ आपल्याला मिळेल. रामायणाची कथा करुण रस प्रधान आहे. बालकांडाशिवाय इतर सर्व कांड अश्रूंनी भरलेले आहेत. रामायण समाप्त झाल्यावर वाल्मिकी ऋषींच्या लक्षात आले की यात तर सर्व करुण रसच भरला आहे. म्हणून त्यांनी नंतर आनंद रामायणाची रचना केली. त्यात शोकपूर्ण प्रसंग नाहीत. रामायणातील एक एक पात्र आदर्श आहे. श्री राम जैसा कोई पुत्र नहीं हुआ, वशिष्ठ जैसा कोई गुरु नहीं हुआ, दशरथ जैसा कोई पिता नहीं हुआ, कौशल्या जैसी कोई माता नहीं हुई, श्री राम जैसा कोई पति नहीं हुआ, सीता जैसी कोई पत्नी नहीं हुई, भरत जैसे कोई भाई नहीं हुआ, रावण जैसा कोई शत्रु नहीं हुआ. रामायणात दाखविले गेले आहे मातृप्रेम, पितृप्रेम, पुत्रप्रेम, भ्रातृप्रेम, पतिप्रेम. पतिप्रेमाचे सर्वोच्च आदर्श रूप एकनाथांनी भावार्थ रामायणात लिहिले आहे की रावणाची भक्ती म्हणजे शत्रुभक्ती, विरोध भक्ती होती. रावणाने विचार केला की मी एकटाच जर रामाची भक्ती करेन तर माझा एकट्याचाच उद्धार होईल. माझे हे राक्षस तर प्रभूचे नाव कधी घेणारच नाहीत. पण मी जर रामाशी शत्रुत्व पत्करले तर रामाशी हे युद्ध होईल आणि रणांगणावर सर्व राक्षसांना मरताना रामाचे दर्शन होऊन त्यांचा उद्धार होईल. म्हणजे बघा, म्हणजे रावणाचा रामाबरोबर युद्ध करण्याचा हेतू जो होता तो स्पष्ट होता, म्हणजे चांगला हेतू होता की मी जर रामाला समजा शरण गेलो तर माझ्या एकट्याचा उद्धार होईल. पण मी जर विरोधाभक्ती जर केली, विरोध जर त्याच्याशी पत्करला तर जे माझे सर्व जे कुलगोत्र आहे माझं, त्या संपूर्ण त्यांचा तर उद्धार होऊ शकत नाही. मग ज्या वेळेला सगळ्या कुलगोत्रांचा प्रभू रामचंद्रांच्या समोरासमोर ज्या टायमाला ते येतील तेव्हा त्यांचा उद्धार होईल, हा शुद्ध हेतू रावणाचा होता. म्हणून त्यांनी काय केलं, रामाशी शत्रुत्व पत्करलं. म्हणून ते म्हणतात, रावण म्हणतात, मी जर रामाशी शत्रुत्व पत्करले तर रामाशी हे युद्ध होईल आणि रणांगणावर सर्व राक्षसांना मारताना रामाचे दर्शन होऊन त्यांचा उद्धार होईल. याप्रमाणे सर्व राक्षसांच्या उद्धाराच्या हेतूनेच रावणाने रामाशी शत्रुत्व स्वीकारले. म्हणजे त्याच्या पाठीमागे स्वतःचा स्वार्थ नव्हता, तर आपल्याबरोबर सर्व लंकेतील लोकांना पण त्याचा फायदा व्हावा, त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा, हा त्यांचा हेतू होता. आपल्या शत्रुत्वाचे हेच कारण रावणाने कुंभकर्णाला सांगितले होते. रामायण हे श्रीरामांचे नामस्वरूप आहे. रामायणाचे एक एक कांड रामाचे अवयव आहेत. बालकांड श्रीराम का चरण है, अयोध्या कांड श्रीराम की दंगा है,
अरण्य कांड श्री राम का उदर है, किष्किंधा कांड श्री राम का हृदय है, सुंदर कांड श्री राम का कंठ है, लंका कांड श्री राम का मुख है, उत्तराकांड श्रीराम का मस्तक है. श्रीरामाचे नाम स्वरूप असलेला रामायण ग्रंथ जीव मात्राचा उद्धारक आहे. प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष पृथ्वीवर जेव्हा अवतार घेतात तेव्हा अनेक जीवांचा उद्धार होतो, पण जेव्हा ते प्रत्यक्ष विद्यमान नसतात तेव्हाही रामायण अनेक जीवांचा उद्धार करते. म्हणजे ज्यावेळेला प्रत्यक्ष राम होते तेव्हा सुद्धा अनेक जीवांचा उद्धार झाला, पण आता ती जरी नाहीत तरी रामायणाच्या रूपातून अनेक जीवांचा उद्धार होऊ शकतो. श्रीरामांनी तर काही जीवांचाच उद्धार केला होता, पण रामायण तर आजही अनेक जीवांना प्रभूकडे नेत आहे. अनेकांचे कल्याण त्याने केले आहे, करीत आहे व करीत राहील. म्हणून एका दृष्टीने जर आम्ही रामायण रामापेक्षा श्रेष्ठ मानले तरी काही वावगे होणार नाही. रामचरित्र मार्गदर्शक आहे. रामायणातून सर्वांना शिक्षण मिळते. आपले मन कसे आहे हे पाहायचे असेल तर रामायण वाचा. रामायणाचे मनन केल्याने आपले मन कसे आहे हे दिसून येईल. रामायण मनोमिलनाचा आरसा आहे. ज्याचा अधिकाधिक वेळ झोप व आळस यात जातो तो कुंभकर्ण होय. परस्त्रीचे काम भावाने चिंतन करणारी व्यक्ती म्हणजे रावण होय. रावण म्हणजे काम. काम रडवीत असतो. कामच दुःख देणारा आहे. जो रडवितो तो रावण होय. परमानंदात भुलविणारा राम होय. रामायणाची 7 कांड आहेत, त्यांचे वर्णन केले आहे. आता त्यांचे आध्यात्मिक रहस्य आहे ते म्हणजे 7 कांड म्हणजे माणसाच्या उन्नतीच्या 7 पायऱ्या होत. एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की कांडाच्या नावांची रहस्य आहे. पहिले कांड म्हणजे बालकांड होय. म्हणजे बालकासारखे निर्दोष बनाल तर तुम्ही रामाला प्रिय व्हाल. प्रभूला बालक आवडतो कारण तो निरभिमानी असतो. त्याला छल कपट कळत नसते. आता भगवंताकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला बालक बनून जावं लागणार. बालक बनून जावं लागणार म्हणजे काय, बालकाच्या बुद्धीप्रमाणे आपल्याला भगवंताकडे जावं लागणार. कारण बालकाच्या बुद्धीमध्ये छळ कपट वगैरे नसतं. तशी बालक बुद्धी करून जर आपण भगवंताला शरण गेलो तर मग मात्र आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बालकाला छल कपट कळत नसते. विद्या, धन आणि प्रतिष्ठा यांची प्राप्ती किती झाली तरी आपले मन बालकासारखे निर्दोष व भोळेच ठेवावे. बालकांड निर्दोष कांड आहे. डोळ्यांच्या द्वारे दोष मनात प्रविष्ट होतात. म्हणून दृष्टीवर अंकुश ठेवाल तर जीवन निर्दोष बनेल. जशी दृष्टी तशी सृष्टी. सृष्टी कुणाला सुखरूप वाटते तर कुणाला दुःखरूप वाटते. तसे पाहिले तर सृष्टीत सुखही नाही आणि दुःखही नाही. सुख आणि दुःख तर आपल्या दृष्टीत असतात. याच कारणाने भगवान शंकराचार्य या संसाराला अनिर्वचनीय मानतात. या सृष्टीचे नेमके असे वर्णन करता येत नाही. अनिर्वचनीय म्हणजे या संसाराचं नेमकं असं वर्णन करता येत नाही, त्याला अनिर्वचनीय म्हणतात. बालकासारखी निर्दोष निर्विकारी दृष्टी ठेवाल तर रामाचे स्वरूप तुम्ही ओळखू शकाल. जीवनात सरळता येत असते संयमाने, ब्रह्मचर्याने. जीवनात जर आपल्याला सरळता हवी असेल तर आपल्याला संयम आणि ब्रह्मचर्य असायला पाहिजे. जीव मानापमानाला विसरला तर जीवनात सरळता येते. बालकासारखे निर्मोही आणि निर्विकारी बनाल तर तुमचे शरीर अयोध्या बनेल. जेथे युद्ध, वैर, ईर्ष्या नाही तीच अयोध्या होय. बालकांडानंतर अयोध्याकांड आहे. अयोध्याकांड माणसाला निर्विकार बनवते. जेव्हा जीव भक्तिरूपी शरवी नदीच्या तीरी सतत वास करीत असतो तेव्हा मनुष्य निर्विकार बनतो. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम. अयोध्याकांड प्रेम प्रदान करते. रामाचे भरत प्रेम, रामाचे सावत्राईवरचे प्रेम इत्यादी सर्व ह्या कांडात आहेत. रामाची निर्विकारता ह्याच ठिकाणी दिसून येते. आनंद रामायणात प्रत्येक कांडाची फलश्रुती अलग अलग दाखवली गेली आहे. जो अयोध्या कांडाचा पाठ करील त्याचे घर अयोध्या बनेल. त्याच्या घरात भांडणतंटे होणार नाहीत. गृहस्थाश्रमी माणसाला हे कांड आवश्यक आहे. कलहाचे मूळ आहे धन व प्रतिष्ठा.
म्हणजे घराघरामध्ये कलह का निर्माण होतात, त्याला कारण आहे धन आणि प्रतिष्ठा. अयोध्या कांडाचे फळ आहे निर्वैरता, म्हणजे कुठेही वैरपणा नाही. शास्त्र तर सांगते की आपल्या घरातील सर्व व्यक्तींविषयी भगवत भाव ठेवायला पाहिजे. जो आपल्या बंधू आदी नातेवाईकात देव पाहू शकत नाही, त्याला मंदिरात देव कसा दिसू शकेल? म्हणून प्रथम आपल्यामध्ये देव पाहायला पाहिजे. आपल्यानंतर पाहिल्यानंतर आपले बंधू नातेवाईक यांच्यामध्ये देव पाहता आला पाहिजे, तरच आपल्याला मंदिरामध्ये देव दिसू शकेल, एरवी नाही. सृष्टी निर्माण केल्यानंतर तिच्या प्रत्येक वस्तू देवाने वास केला आहे. जेव्हा कैकेयी म्हणाली की त्यांनी राज्य भरताला दिले आहे, तेव्हा वनात जाताना रामाने म्हटले होते की जर माझ्या भावाला यात सुख लाभले तर मला वनात जायला हवे. माझी तर हीच इच्छा आहे की माझा भाऊ सुखी असावा. जो भावात देव पाहू शकत नाही, त्याला देवळातही देव दिसणार नाही. मूर्तीतील देव आमच्यासाठी काही धावत येत नाही, तरी ती भगवत भाव स्थिर करायचा असतो. मूर्तीतला देव आपल्यासाठी कधी धावत आलेला पाहिला का? नाही. पण आपला एक भागवत भाव, जो भगवत भाव आहे, तो स्थिर व्हावा म्हणून आपण मूर्तीतला देव पाहण्याचा प्रयत्न करतो. पण जर सजीव देव असलेले जे कुटुंबीय आहेत, त्यांच्या देवत्वाचा भाव जोडू शकलो नाही, तर दगडाच्या मूर्तीत देवत्व कसे अनुभवू शकू? जर तुम्ही सजीव म्हणजे चालत्या बोलत्या माणसामध्ये जर आपण देव पाहू शकत नाही, तर दगडाच्या मूर्तीत देवत्व कसे अनुभवू शकणार आपण? सृष्टी निर्माण केल्यानंतर सर्वच पदार्थात भगवंताने वास केला. जोपर्यंत भगवंत प्रवेश करीत नाहीत, तोपर्यंत सृष्टी निरर्थक आहे. म्हणजे ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली, तेव्हा प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताने त्याच्यामध्ये वास केलेला आहे. आणि जोपर्यंत भगवंत त्या वस्तूमध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत सृष्टी ही निरर्थक आहे. सर्वांमध्ये ईश्वर आहे. माझ्या आई, बहिणी, माता, पिता आदी सर्वात तोच ईश्वर आहे. रामाने अलौकिक आदर्श स्थापन केला. आपल्या भावाच्या सुखासाठी ते हसत हसत वनात गेले. भरताचे बंधुप्रेम तितकेच दिव्य होते. त्याने राज्याचा स्वीकार केला नाही. माझे वडील बंधू वनातील धुळीत अनवाणी फिरत आहेत, कंदमुळे खात आहेत, दुःख सोसित आहेत, म्हणून मला राज्य नको. माझ्याच कारणाने ते दुःखी झाले आहेत. अयोध्या कांडाच्या पाठाने भांडण तंटे मिटून जातात. जीवन विशुद्ध प्रेममय बनवा. अयोध्या कांडानंतर येते अरण्यकांड. ते माणसाला निरीच्छ बनविते. निर्वैर झाल्यावरही वासना माणसाला सताविते. या अरण्यकांडाच्या मननाने वासना निर्मूळ होईल. वनात जाऊन तप केल्याशिवाय जीवनात दिव्यता येत नाही. रामचंद्रांनी सीतेसह राजा असूनही वनवास पत्करला आणि तपश्चर्या केली. तप केल्यावर राम राजे झाले. ज्याने प्रथम तपश्चर्या केली असेल, तोच भोगोपभोगाच्या प्रसंगी संयम व सावधानीने काम चालवू शकेल. सर्वच महान व्यक्तींनी तपश्चर्या केली आहे. चैतन्य महाप्रभूंनी तर अणवानी पूर्ण भारताची यात्रा केली होती. 2 पेक्षा जास्त वस्त्रे ते ठेवीत नसत. जीवनात तपश्चर्या आवश्यक आहे. वनवासाशिवाय जीवनाला सुगंध येत नाही. वनवासाशिवाय जीवन सत्वहीन असते. जास्त नाही पण कमीत कमी 1 महिना तरी एखाद्या वनात पवित्र नदीच्या तीरी वनवास करावात. येथे तुम्ही व भगवंत याशिवाय तिसरा कुणी नसावा. तिसरा आला म्हणजे गडबड सुरू होते. वनवासाने माणसाचे हृदय कोमल बनते. वनवासाने माणसाला असा विश्वास उत्पन्न होतो की देवाशिवाय आपले असे कुणी नाही. अरण्यकांड आम्हाला वासनाहीन बनविते. भगवंत असूनही रामचंद्रांनी आम्हाला हे दाखविले की तप केल्याशिवाय वासना नष्ट होत नसते. उत्तम संयम म्हणजे तपच होय. प्रथम तर जिभेवर संयम ठेवायचा आहे. वनवासात श्रीरामांनी अन्नाऐवजी फलाहारच घेतला होता. अन्नातील अंगभूत रजोगुण काम उत्पन्न करतो. सात्विक आहारावाचून काम नष्ट होणे शक्य नाही. रामांनी वनात कंदमुळे खाऊन तप केले. वनात त्यांनी कोणत्याही धातूला स्पर्श केला नाही. नारळाची नारवाटी हेच पाणी पिण्याचे भांडे होते. सीतासोबत असूनही राम निर्विकारच होते. वासनेचा हळूहळू नाश कसा केला जातो हे अरण्यकांड दाखविते. जर वासनेवर विजय मिळवायचा असेल तर जीवन सात्विक बनवावे लागेल.
तपश्चर्या कराल तरच रावण मरेल. कामरूपी रावणाला मारण्यासाठी वनवासातील तपश्चर्या आवश्यक असते. याच अरण्यकांडात शूर्पणखा म्हणजे मोह, शबरी म्हणजे भक्ती आहे. शूर्पणखा म्हणजे वासना, मोह यांच्याकडे भगवान कधी पाहत नाहीत. ते जर शबरी म्हणजे भक्तीकडेच लक्ष देतात. मोहाचा नाश करा आणि शुद्ध भक्ती आचरणात आणा. माणूस निर्विकार व निर्वैर वासनारहित होतो तेव्हाच किष्किंधाकांडात जीवाची मैत्री होऊ शकते. अरण्यकांडात वासनेचा क्षय झाल्यानंतर किष्किंधाकांडात सुग्रीवाशी रामाची मैत्री झाली. जीव जोपर्यंत कामाची सोबत सोडत नाही तोपर्यंत त्याची मैत्री देवाशी होणे शक्य नाही. या किष्किंधाकांडात सुग्रीव व राम म्हणजे जीव व भगवंत यांच्या मैत्रीचे वर्णन आहे. सुग्रीवाने कामाचा त्याग केला म्हणून त्याची भगवंताची भेट होऊ शकली. ईश्वराशी जीवाची भेट तेव्हाच शक्य आहे की जेव्हा हनुमानजी म्हणजे ब्रह्मचर्य आणि संयम मध्यस्थी करतात. ज्याचा कंठ सुंदर आहे तो सुग्रीव होय. कंठाची शोभा सोन्याची साखळी नव्हे तर ब्रह्मचर्य आणि नामजप होय. म्हणजे जो आपला कंठ आहे तो शोभून कधी दिसू शकतो तर सोन्याच्या साखळीने शोभून दिसणार नाही, तर ब्रह्मचर्य आणि नामजप याच्याने शोभून दिसू शकतो. ईश्वर व जीवाची मैत्री हनुमंत म्हणजे ब्रह्मचर्यावर आधारित आहे. हनुमान ब्रह्मचर्य आणि संयम यांचे प्रतीक होत. ज्याचा कंठ सुंदर आहे त्याचीच रामाशी मैत्री होत असते. परंतु सुग्रीव एकटा काही करू शकत नाही. त्याला हनुमंताचे अर्थात ब्रह्मचर्याचे सहकार्य आवश्यक आहे. ब्रह्मचर्याच्या शक्ती वाचून भजनातील आनंद मिळू शकत नाही, कारण की एकाग्रता होऊ शकत नाही. हनुमंतरूपी ब्रह्मचर्याच्या साह्याशिवाय रामाची मैत्री होत नसते. सुग्रीवाला हनुमंतामुळे रामांनी आपले मानले. ईश्वराशी जीवाची मैत्री झाली म्हणजे जीवाचे जीवन सुंदर बनते. म्हणून किष्किंधाकांडानंतर सुंदरकांड आले आहे. जोपर्यंत जीव प्रभूशी मैत्री जोडत नाही तोपर्यंत त्याचे जीवन सुधारत नाही. किष्किंधाकांडानंतर आलेले सुंदरकांड खरोखरच सुंदर आहे. यात राम भक्त हनुमंताचे चरित्र सांगितले आहे. भगवंताच्या दशमस्कंदाप्रमाणे हे कांडही अद्भुत आहे. भागवतात जे स्थान दशमस्कंदाचे आहे ते स्थान रामायणात सुंदरकांडाचे आहे. सुंदरकांडात हनुमानजीला सीतेचे दर्शन झाले. सीता पराभक्ती होय, पण तिचे दर्शन केव्हा होऊ शकते? ज्याचे जीवन सुंदर बनते त्यालाच पराभक्तीरूपी सीतेचे दर्शन होऊ शकते. एक हनुमंतच असे होते की जे हा संसार समुद्र पार तरून गेले. ब्रह्मचर्य व रामनामाच्या प्रतापाने त्यांच्या दिव्य शक्तीचा संचार झाला होता. त्यांच्याशिवाय दुसरा कुणी हा संसार समुद्र पार करू शकला नाही. ब्रह्मचर्य व रामनाम यांनीच त्यांना ही महान शक्ती प्रदान केली. समुद्र ओलांडताना मार्गात सुसरीने अडथळा आणला होता. सुसर त्रास देऊ लागली. स्वादुरसच सुसर होय. सुसर नवीन होती. नवनव्या रसांची वासना बाळगणारी जीभच सुसर होय. या सुसरीला संयमरूपी हनुमंत नष्ट करतात. ज्याला हा संसार समुद्र तरून जाण्याची इच्छा आहे त्याने आपल्या जिभेवर ताबा मिळवला पाहिजे. स्वाद वासनेचा नाश केला पाहिजे. जीवन सुंदर करायचे असेल तर भक्तिमय करा. सीता म्हणजे पराभक्ती होय. जेथे पराभक्ती असते तेथे शोक नसतो. म्हणून ती कुठे होती? अशोकवनात होती. अ म्हणजे नाही आणि शोक म्हणजे जिथे शोक नसतो तिथे सीता असते म्हणजे भक्ती असते. म्हणून जेथे सीतेचा वास आहे तेच अशोकवन होय. ब्रह्मसृष्टीच्या प्राप्तीनंतर शोक राहू शकत नाही, तेच अशोकवन होय. जीवन भक्तिपूर्ण व सुंदर बनल्यानंतर लंकाकांडात राक्षसांचा नाश झाला. राक्षस मरतात, मागोमाग कामही मरतो, क्रोधही नष्ट होतो. भक्तिदेवीच्या दर्शनाने जीवन सुंदर झाले. लंकाकांडातील रावणच काम होय व तो नष्ट झाला. भक्तीने परिपूर्ण झाल्यानंतरच जीवनाला सौंदर्य येते. जो कामाला मारू शकतो तो काळालाही मारू शकतो. ज्याला काम मारतो त्याला काळही मारतो. लंका शब्दातील अक्षरे उलटी केली असता काल शब्द बनतो.
काल सर्वांचे भक्षण करतो, पण हनुमंत काळावरही विजय मिळवतात. ते लंकेला म्हणजे काळालाही जाळतात. हनुमंतावर काळ आपली सत्ता चालवू शकत नाही, कारण ते ब्रह्मचर्याचे पालन करतात व त्यांना पराभक्तीचे दर्शन घडले आहे. तुळशीदासांनी उत्तरकांडात सर्व काही भरून टाकले आहे. या कांडात मुक्ती सापडेल. गरुड व काकभृसुंडीचा संवाद वारंवार वाचा. जोपर्यंत कामरूपी राक्षसाचा नाश होऊ शकत नाही तोपर्यंत उत्तरकांडात प्रवेश मिळत नाही. उत्तरकांडात भक्तीचे महात्म्य आहे. भक्त कोणाला म्हणावे? भगवंतापासून जो एक क्षणही विभक्त होत नाही तो भक्त होय. पूर्वार्धात जो रावणाला मारतो त्याचेच उत्तरकांड सुंदर बनते. आपण भक्ती किती करतो? भक्त म्हणून घेण्यासाठी सकाळी जास्तीत जास्त 10-15 मिनटं कुठे गणगोळ्या उघड आणि गणगोळ्या लावून झाले की मग 4-5 मिनटं घंटी वाजत बसायची. 10-15 मिनटं अशी भक्ती झाली की झाला तो भक्त. तर तसं आहे का? मग इथं भक्ताची व्याख्या काय सांगितली? भगवंतापासून जो एक क्षणही विभक्त होत नाही म्हणजे वेगळा होत नाही, भगवंतापासून एक क्षणही वेगळा होत नाही, त्याला भक्त म्हटलेले. मग आपण दिवसातून किती वेळा त्यांच्या जवळ असतो का किती वेळा आपण त्याच्यापासून वेगळा असतो? जीवनाच्या पूर्वार्धात जो रावणाला मारतो त्याचेच उत्तरकांड सुंदर बनते. तोच वृद्धावस्थेत राज्य करतो. जीवनाच्या पूर्वकांडात यौवनावस्थेत तुम्ही कामाला मारण्याचा प्रयत्न करा तर तुमचे उत्तरकांड सुधारलेले असेल. म्हणून जीवनाला सौंदर्य आणण्याचा प्रयत्न यौवनावस्थेत केला पाहिजे. म्हणजे तरुण अवस्थेतच आपल्याला भक्ती करण्याचे वेळ लागलं पाहिजे. वेडी झाली वेडी यांच्या गावा गेले. याप्रमाणे ही 7 कांडे म्हणजे मानवी जीवनाच्या उन्नतीच्या 7 पायऱ्या आहेत. रामकथा सागराप्रमाणे अपार आहे. रामकथा अमृतकथा आहे, पण यातच गुंतून राहाल तर कन्हैया केव्हा येऊ शकेल? शंकराप्रमाणे हृदयात राम नाम ठेवाल तर चांगलेच होईल. नेहमी रामाचे नाव घरात घेत राहा. हनुमंत म्हणतात राम नामाचे विस्मरण होण्यासारखे दुसरे कोणते संकट नाही. म्हणजे जर रामाचं आपल्याला विस्मरण होईल, राम नामाचं विस्मरण होईल तेव्हाच आपल्यावर संकट येईल. आणि जर राम नामाचं जर आपण विसर झालाच नाही तर संकट येण्याचं कारणच काय आहे? आता जर एखाद्याच्या हातात तलवार आहे आणि तो सारखा अशी सतत आपला फिरवत राहतोय तर तिथे शत्रू येण्याचं धाडस करील काय? तसं रामनाम जर आपण सतत 24 तास जर आपण सतत अखंड रामनाम जर ठेवलं तर तिथे काही जे काम क्रोध लोभ ते घुसतील का? प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. हनुमंत विपती प्रभू सोयी जब तव सुमिरण भजन न होई. रावणादिकांचा सार करून राम अयोध्येला परत आले. त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर श्रीरामांनी अयोध्येच्या प्रजाजनांना मानव समाजाला एक उपदेश केला. येही तन कर सफल विषय न भाई, स्वर्ग हो स्वल्प अंत दुःखदायी, नरतनु पायी विषय मन देही. हा जो नरदेह मिळाला आहे तो विषयोपभोगासाठी नव्हे. प्रभू रामचंद्र अयोध्येवासियांना राज्याभिषेकानंतर एक उपदेश करतात की हा जो नरदेह मिळाला आहे तो विषय उपभोगासाठी नव्हे. क्षणभर मिळालेले विषय सुख प्रारंभी स्वर्ग सुखासारखे गोड लागते, पण शेवटी दुःख आणि केवळ दुःखच हाती लागते. म्हणजे जे विषयामध्ये जे सुख आहे त्याच्यामध्ये सुख आहे, पण सुरुवातीला सुख आहे, पण त्याचा शेवट मात्र दुःखामध्ये होतो. मानवी देह मिळाल्यानंतर जो मनुष्य केवळ विषयांच्याच मागे धावत सुटतो तो अमृताऐवजी विषच प्राशन करीत असतो. म्हणून असे कधी करू नये. तमे भावे भजिलो भगवान, जीवन थोडो हरयू. अर्थ हा की
मनोभावाने भगवंताला भजा, कारण आता आयुष्य फार थोडे राहिले आहे. भोग उपभोगाने कधी शांती मिळणार नाही. राजा ययातीचेच उदाहरण पहा. त्याचे लग्न शुक्राचार्यांची मुलगी जी देवयानी हिच्याशी झाले होते. एकदा देवयानी बरोबर राजा ऋषभ पर्व्याची मुलगी शर्मिष्ठा व अन्य काही मैत्रिणी स्नानासाठी गेल्या होत्या. स्नान आटोपल्यानंतर जेव्हा त्या कपडे नेसण्यात गेल्या तेव्हा शर्मिलाने चुकून देवयानीचे कपडे घातले. देवयानी रागारागाने शर्मिष्ठेला बरीच आदवा तदवा बोलली. शर्मिष्ठालाही राग आला व तिने देवयानीचे कपडे हिसकावून घेतले व तिला विहिरीत ढकलून दिले आणि त्या सर्व निघून गेल्या. मृगयेसाठी निघालेला राजा ययाती तेथे आला. त्याला विहिरीतून आर्त आवाज ऐकू आला. तेव्हा त्याने देवयानीला बाहेर काढले. देवयानीने राजाशी लग्न करण्याची इच्छा प्रकट केली. इकडे शुक्राचार्यांच्या कानावर देवयानीची वार्ता पोहोचली. म्हणजे देवयानी शुक्राचार्यांची मुलगी. ते वृषभ पर्वाच्या नगरात आले. तिकडून वृषभ पर्वाई क्षमा मागण्यासाठी तेथे येऊन पोहोचला. तेव्हा शुक्राचार्याने वृषभ पर्व्याला देवयानीचे समाधान करण्यास सुचविले. देवयानी वृषभ पर्व्याला म्हणाली, राजन, लग्नानंतर मी जेथे जाईन तेथे शर्मिष्ठेने दासी म्हणून माझी सेवा केली पाहिजे. त्याप्रमाणे शर्मिष्ठा दासी म्हणून ययातीकडे राहिली. शुक्राचार्यांनी शर्मिष्ठेशी संभोग करण्याची ययातीला मनाई केली होती, पण राजाने शुक्राचार्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले म्हणून गुरूंनी त्याचे तारुण्य नष्ट करून त्याला म्हातारपण दिले. ययाती शुक्राचार्यांना शरण आला व माझे म्हातारपण कसे जाईल याचा उपाय विचारला. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, राजा, जर तुझे वृद्धत्व स्वीकारून आपले तारुण्य तुला कोणी देईल तर मात्र हे शक्य आहे. राजा ययातीने आपलाच मुलगा पुरू याचे तारुण्य घेतले व हजारो वर्षे विषय सुख उपभोगले. इतक्या उपभोगानंतरही त्याला तृप्ती मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. त्याने जगाला उपदेश केला, न जातु कामाहा कामानामुप भोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमय व भूय यवाभिवर्धते. विषयांचा उपभोग घेत राहिल्याने कधी तृप्ती किंवा शांती मिळत नसते. कामवासना नष्ट होत नसते. उलट अग्नीत तुपाची आहुती टाकल्याने जसा तो अधिक भडकतो तशीच कामवासना ही अधिकाधिक वाढतच जाते. भोग उपभोगाने वासना अधिकाधिक उग्र होत जाते. माणसाचे शरीर म्हातारे होते पण वासना मात्र कधी वृद्ध होत नाही. भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. भागवत तर गीतेचे भाष्य आहे. गीतेतील सिद्धांतांचे दृष्टांत आम्हाला भागवत देते. काम हा अग्नीप्रमाणे भोगांनी कधी तृप्त न होणारा महापापी व वैरी होय. काम हा वस्तुतः शत्रूच होय. तरी पण ययातीप्रमाणे कित्येक लोक त्याला मित्र बनवण्याचा प्रयत्न करतात व शेवटी दुःखी होतात. काम व क्रोध यांना कधी मित्र बनवू नका, ते आपले वैरी होत. त्यांच्याशी वैऱ्याप्रमाणेच वागा. गीतेत सांगितले आहे, न मे भक्तः प्रणश्यती. भागवतात प्रल्हाद, अंबरीश इत्यादी अनेक भक्तांची चरित्रे कथन केली गेली आहेत. राजा रतिदेवाचे चरित्रही अद्भुत आहे. त्याला जे काही मिळत असते ते तो दुसऱ्यांना देत असे. त्याच्या जीवनाचे ध्येय हे होते की स्वतःला किती दुःख भोगावे लागले तरी दुसऱ्यांना मात्र सुखी करीत राहावे. दुष्काळ पडला असताना एकदा तर रतिदेवाने आपले अन्न पाणी इत्यादी सर्व काही जीवनावश्यक वस्तू दुसऱ्यांना देऊन आपले प्राण संकटात घातले होते. तो म्हणत असे की अष्टमहासिद्धीने युक्त अशी उत्तम गती मी ईश्वराकडे मागत नाही. मला मोक्षात बघा ते काय म्हणतात, अष्टमहासिद्धींनी युक्त अशी उत्तम गती मी ईश्वराकडे मागत नाही. मला मोक्षाची इच्छा नाही. मला एकच इच्छा आहे, ती ही की माझा वास सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात असावा, की जेणेकरून त्या सर्वांचे दुःख मला झेलता यावे, की ज्यामुळे त्यांना दुःख भोगण्याची पाळी येणार नाही.
माझी तर फक्त हीच इच्छा आहे की सर्व प्राणी दुःखमुक्त होऊन त्यांची दुःखे मी सोसावीत. कोण असा माईचा लाल आहे की दुसऱ्याची दुःख मी सोसावी अशी अपेक्षा करणार? आणि तोच त्यालाच संत म्हणतात, त्यालाच साधू म्हणतात. शेवटी यदुवंशाचे वर्णन आहे. यदुराजाचा वंश दिव्य आहे. याच वंशात श्रीकृष्णाने जन्म घेतला होता. राजा सावध हो. या वंशाची कथा जो कोणी श्रवण करील त्याचा वंश वाढत राहील. ही हरिवंशाची कथा होय. आहुकाला 2 मुलं झाली, देवक व उग्रसेन. देवकाने आपल्या 7 मुलींचा विवाह वासुदेवाशी केला. वासुदेव व देवकीला 6 मुली झाली. रोहिणीपासून 7वे मूल झाले. तो बलिराम होय. 8वे अपत्य म्हणजे भगवान गोपालकृष्ण. परमात्मा ज्यावेळी पृथ्वीवर अवतरतात तेव्हा पृथ्वीला भार तर पुष्कळ सहन करावा लागतो, पण ते धर्माची स्थापना करतात, अधर्माच्या नाशार्थ जन्म घेतात. भगवान श्रीकृष्ण 14 वर्ष मथुरेत राहिले. ते द्वारकेचे राजे झाले. पृथ्वीवरचा अधर्माचा भार दूर करण्यासाठी त्यांनी कौरव पांडवांच्या युद्धाचे आयोजन केले. पृथ्वीवरचा अधर्माचा भार दूर करण्यासाठी त्यांनी कौरव पांडवांच्या युद्धाचे आयोजन केले. कोणी? भगवंताने. मैने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मेरी चूड़ियों पे कृष्ण, मेरे चुंदरी पे कृष्ण, मैंने नथनी गढ़ाई रे कृष्ण नाम की, मैंने मेरे नैनों में गोकुल, वृंदावन मेरे प्राणों में मोहन मन भावन, मेरे होठों पे कृष्ण, मेरे हृदय में कृष्ण, मैंने ज्योति जगाई रे कृष्ण नाम की, अब छाया है कृष्ण अंग अंग में, मेरा तन मन रंगा है कृष्ण रंग में, मेरा प्रीतम है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की. सात दिवसात मुक्ती देणारा ग्रंथ भागवत होय. अनंत जन्मात साधन करूनही न मिळणारी दुर्लभ मुक्ती राजा परीक्षितेला 7 दिवसात मिळाली. परीक्षितेचा प्रश्न होता, आसन्न मरण व्यक्तीचे काय कर्तव्य आहे? शुकाचार्याने जर यज्ञ करण्याची आज्ञा केली असती तर 7 दिवसात मुक्ती मिळाली नसती. जीवनाच्या अंतिम श्वासातही विकारी विचार येणार नाहीत असा उपाय योजावयाचा होता. शुकाचार्यांनी विचार केला की जर राजा कृष्ण कथेत तन्मय होऊ शकेल तर त्याला मुक्ती मिळू शकेल. म्हणजे ते म्हणतात की शुकाचार्याने जर यज्ञ करण्याची आज्ञा केली असती तर 7 दिवसात मुक्ती मिळाली नसती. बरं, मुक्ती मिळाली नसती आणि त्याला नेमका मुक्त कशाला म्हणतात हा अर्थ कळला नसता. म्हणून ते म्हणतात मुक्ती कोणाला मिळते? तर मुक्ती मनाला मिळत असते, आत्म्याला नव्हे. काही आचार्य मानतात की आत्मा व परमात्मा हे एकच आहेत, तर काही आचार्य आत्मा व परमात्मा भिन्न मानतात. ते मानतात की आत्मा अंश आहे व परमात्मा अंशी आहे. आद्य शंकराचार्यांचा सिद्धांत असा आहे, जीव आणि ईश्वर एक आहे. हा जो भेद दिसतो तो अज्ञानाने दिसतो. भेद औपाधिक आहे, उपाधीमुळे भेद भासतो. वास्तविक तत्वता भेद नाही. भेदाचे 2 प्रकार आहेत, स्वयंसिद्ध व औपाधिक. घोडा व गाय यांचा भेद स्वयंसिद्ध आहे. घोडा गाय होऊ शकत नाही व गाय घोडा बनू शकत नाही. औपाधिक भेद म्हणजे पाण्याचे वास्तविक स्वरूप शीतलता आहे. गरम पाण्याच्या उष्णतेचे कारण उपाधी होय. वास्तविक पाहिले तर तत्वता आत्मा व परमात्मा, जीव व ईश्वर हे एकच होत. जो भेद दिसतो
तो उपाधिक आहे. घटाकाश आणि महाकाश एकच आहेत. जो भेद दिसतो तो घटामुळे म्हणजे आकारामुळे. घट फुटला की घटाकाश व महाकाश एक होऊन जातात. खरे पाहिले तर परस्परात दोन वस्तू मिळतात असे थोडेच होते. ते तर मुळात एकच आहेत. वस्तुतः ते मिसळलेलेच आहेत. व्यापक चैतन्य ईश्वर होय. व्यापका अधिष्ठित चैतन्यच परमात्मा होय. शरीराधिष्ठित चैतन्य म्हणजे जीव होय. अविद्येच्या आवरणाने युक्त व चैतन्य तो जीव होय. अविद्येचे आवरण दूर झाल्यानंतर जीव व शिव एक होतात. उपाधीमुळे जीव शिव भिन्न भासतात. हा वेदांताचा सिद्धांत आहे. तो आपण उद्या पाहू. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.